सर्व विद्यार्थ्यांचं भूगोल विषयाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 6 नैसर्गिक प्रदेश हा 6वा पाठ अभ्यासतोय. आपण पाठीमागील पाठामध्ये टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, गवताळ प्रदेश, सुदान आणि विषुववृत्तीय प्रदेश हे 6 प्रदेश अभ्यासलेले होते. आज आपण दुसरे आणखीन जे 3 प्रदेश आहेत की जे प्रदेश हे नैसर्गिक प्रदेश जे पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले त्याच्या व्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीमुळे काही प्रदेश हे वेगळे दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने मोसमी, भूमध्य व पश्चिम युरोपीय प्रदेशांचा याच्यामध्ये समावेश होतो. तर त्याचा आपण अभ्यास पाहणार आहोत. आता मोसमी प्रदेश जे आहे त्याचं स्थान मोसमी प्रदेश, भूमध्य सागरी प्रदेश आणि पश्चिम युरोपीय प्रदेश यांचं आपण स्थान व प्रदेश, हवामान, नैसर्गिक वनस्पती, प्राणीजीवन आणि मानवी जीवन यांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मोसमी प्रदेशांचा अभ्यास करूया. विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हे प्रदेश आहेत. याच्यामध्ये भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका आणि मध्य अमेरिका यांचा समावेश होतो. आता येथील हवामान आहे ते उन्हाळ्यातील तापमान 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस एवढं असते आणि हिवाळ्यातील तापमान 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस. पाऊस हा 250 ते 2500 मिलीमीटर एवढा होतो. नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूतच पाऊस पडतो. पावसाचे वितरण हे असमान व अनिश्चित असते मोसमी प्रदेशांमध्ये. नैसर्गिक प्रदेश, मोसमी प्रदेशामध्ये नैसर्गिक वनस्पती जर आपण पाहिल्या तर पानझडी व निमसदाहरित वने आढळून येतात. पावसाच्या वितरणानुसार वनस्पतींचे प्रकार असतात. आता या वनस्पतीमध्ये वड, पिंपळ, साग, शिसव, चंदन, खैर, सिंकोना, बांबू, बाभूळ, काटेरी झाडे, झुडपे व गवत यांचा समावेश होतो. प्राणी जीवनांमध्ये जर आपण या प्रदेशामध्ये अभ्यास केला तर यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, माकडे, साप, मोर, कोकीळ या प्राण्यांचा समावेश होतो आणि जंगली पक्ष्यांचा. आता याच्या व्यतिरिक्त पाळीव प्राण्यामध्ये गायी, म्हशी, शेळ्या, घोडे हे पाळीव प्राणी सुद्धा या मोसमी प्रदेशामध्ये आढळून येतात. आता येथील असणारे जे मानवी जीवन आहे ते लहान लहान असंख्य खेडी या मोसमी प्रदेशामध्ये दिसून येतात. अन्न व पोशाखात बरीच विविधता या प्रदेशामध्ये असणाऱ्या देशामध्ये दिसून येते. आता येथील शेती या येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. हा झाला मोसमी प्रदेशाचा अभ्यास. आता आपण भूमध्य सागरी प्रदेशाचा अभ्यास बघूया. त्यामध्ये स्थान व प्रदेश आपण पहिल्यांदा पाहूया. तर भूमध्य सागरी प्रदेश हे 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. आता पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलियाचा भाग या भूमध्य सागरी प्रदेशामध्ये येतो. आता या भूमध्य सागरी प्रदेशांचा हवामान कोरडे उन्हाळे असतात आणि हिवाळी पाऊस असतोय. आता उन्हाळ्यात 21 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस एवढे तापमान असते आणि हिवाळ्यात 10 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअस इतकं तापमान असते. पावसाची सरासरी 500 ते 1000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. पाऊस हिवाळ्यात पडतो. हे येथील वैशिष्ट्य. आता नैसर्गिक वनस्पती जर आपण या प्रदेशातल्या पाहिला तर पाणी जाड, लहान व मेनचट असणारी वनस्पती इथे आढळून येतात. झाडांची साल फार जाड असते. उदाहरणार्थ ऑलिव्ह, ओक, चेस्टनट इत्यादी वृक्षांचा याच्यामध्ये समावेश होतो. कमी पावसाच्या भागात गवत या प्रदेशामध्ये आढळून येतं. पूर्वीय भागात सूचीपर्णी वनस्पती आढळतात. आता प्राणी जर पाहिले आपण या प्रदेशात येथील पशुपालनामुळं बघा गवताळी भाग इथं आहे त्यामुळे पशुपालनामुळं पाळीव प्राणी इथं जास्त आहेत. उदाहरणार्थ शेळ्या, मेंढ्या, गायी, खेचरे, घोडे. येथील लोकांचं जीवन जे आहे ते ग्रीक व रोमन संस्कृतींचा विकास या भूमध्य सागरी प्रदेशांमध्ये झालेला आहे. शेती हा मूळ व्यवसाय आहे या प्रदेशामध्ये. फळे व फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि गव्हाचे पदार्थ हे येथील लोकांचं मुख्य अन्न आहे आणि रंगबिरंगी कपडे या प्रदेशातील लोक वापरतात.
आता याच्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत पुढच्या प्रदेशाचा, तो आहे पश्चिम युरोपीय प्रदेश. आता येथील जे हवामान आहे, म्हणजे स्थान व विस्तार, खंडाच्या पश्चिम भागात 45°C ते 65° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान हे प्रदेश आढळून येतात. नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली, न्यूझीलंड या देशांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता येथील जे हवामान आहे ते उन्हाळ्यातील तापमान जे आहे ते सरासरी 20°C असते. हिवाळ्यातील तापमान सरासरी 5°C. पावसाचे सरासरी प्रमाण हे 500 मिली ते 2500 मिलीमीटर इतकं असतं. पश्चिम वाऱ्याच्या आवर्तापासून पर्जन्य होतं, त्या मोठ्या प्रमाणात पर्जन्य येत होतं. वर्षभर पाऊस पडत असतोय, हे प्रदेशाचं आणखी एक वैशिष्ट्य. आणि हवामान येथील सौम्य असते. आता येथील जर वनस्पती आपण जर पाहिल्या तर वर्षभर हिरवेगार गवत आढळून येतं या प्रदेशामध्ये. झाडांची पाने हिवाळ्यात गळतात कारण इथं बर्फवृष्टी होते म्हणून. सूचीपर्णी वृक्ष व कमी उंचीचे गवत ह्या वनस्पती इथं आढळतात. उदाहरणार्थ ओक, बीच, मेपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पॉप्लर इत्यादी वृक्ष आढळतात. त्यानंतर प्राणी जर आपण पाहिले या प्रदेशातील, पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी खूप या प्रदेशामध्ये आढळून येतात. अस्वले, लांडगे, कोल्हे इत्यादी प्राणी सुद्धा या वन्य प्राणी इथे आढळतात. आता मानवी जीवन जे या प्रदेशातील आहे ते उत्साही व उद्योगी लोक आहेत येथील. दर्यावर्दी लोक जास्त आहेत. लोकरीचे कपडे येथे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. शिवाय द्वितीय व तृतीय व्यवसाय या प्रदेशामध्ये आता वाढत आहे. तर आपण एकूण 9 प्रदेशांचा अभ्यास केलेला आहे. पान क्रमांक 32, 33 आणि 34 या पानांवर आपण एकूण 9 प्रदेशांचा अभ्यास केलेला आहे. आता या 9 प्रदेशांच्या व्यतिरिक्त अजून असे काही प्रदेश आहेत की त्यांच्या वैशिष्ट्यामुळं ते वेगळे आहेत. आता खंडीय स्थानामुळं ते वेगळे दिसून येतात. उदाहरणार्थ चिनी प्रदेश आहे, सेंट लॉरेन्सचा प्रदेश आहे. या सर्व प्रदेशांचे जे विस्तार आहे ते आपण आकृती 6.1 मध्ये पाहणार आहोत. 6.1 ची जग नैसर्गिक प्रदेश हा जो नकाशा आहे दिलेला, तो तुम्ही अभ्यासायचा आहे. आणि या नकाशावर काही प्रश्न विचारलेले आहेत. या नकाशाचं निरीक्षण करायचं आहे. नकाशामध्ये तुम्हाला इथं विविध रंगांमध्ये सूची दिलेली आहे. त्या सूचीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देता येतील आणि नकाशा वाचन करून तुम्ही या नकाशाखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. आता नकाशाचा अभ्यास केल्यानंतर आपण पान क्रमांक 36 वर जरा विचार करा अभ्यासणार आहोत. वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात का आढळत नाहीत, याचं उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा. थोडासा विचार करा, तुम्हाला या पाठामध्येच याचं उत्तर सापडेल. त्यानंतर आपण आता विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैवविविधतेमध्ये बदल हा उत्तरोत्तर कमी झालेला दिसून येतो. म्हणजे 0° विषुववृत्तापासून आपण जसं जसं उत्तरेकडच्या बाजूला आपण जसं जसं जाऊ तसं तसं येथे विविधतेमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. म्हणजेच जे साधन संपत्ती आहे ती साधन संपत्तीची उपलब्धता जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मर्यादा आपल्याला येतात. बघा, विषुववृत्तापासून 0° विषुववृत्तापासून आपण उत्तर ध्रुवाकडच्या बाजूला आणि दक्षिण ध्रुवाकडच्या बाजूला जसं जसं आपण जाऊ तसं तुम्हाला साधन संपत्तीच्या उपलब्धतेबद्दल मर्यादा आलेल्या दिसून येतील. आता विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वनोत्पादनावर आधारित व्यवसाय केले जातात. जसे लाकूड कटाई असेल, डिंक, मध, रबर, लाख गोळा करणे हे व्यवसाय इथे चालतात.
तसं तैगा प्रदेशामध्ये वनांमध्ये मऊ लाकूड आढळते आणि त्यामुळे तिथे प्रामुख्याने लाकूड तोडीचा व्यवसाय चालतो. तर टुंड्रा प्रदेशामध्ये फक्त शिकार व मासेमारी करावी लागते. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये कसा बदल होत जातोय. तर गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेती आता केली जाऊ लागलेली आहे. आता नैसर्गिक प्रदेशांमध्ये, विविध नैसर्गिक प्रदेशांमध्ये पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्तीमध्ये खूप फरक असतोय. पण साधन संपत्तीचा वापर हा त्या त्या देशामधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असते. ज्या देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती जास्त झालेली आहे ते देश तेथील प्रदेशातील असणारे साधन संपत्तीचा उपयोग करू शकतात. प्रगत असेल तर तंत्रज्ञानाचा विकास झालेला असतो आणि त्यामुळे तेथील साधन संपत्तीचा ते योग्य उपयोग करू शकतात. परंतु ज्या प्रदेशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला आहे त्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा कमी केला जातो किंवा कमी होतो. त्याचबरोबर विविध प्रदेशामध्ये तेथील प्रदेशाचा इतिहास, सांस्कृतिक जडणघडण यांचा तेथील लोकजीवनावर प्रभाव पडलेला दिसून येतो. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, जरा विचार करा. उष्ण वाळवंटी प्रदेश हा बहुधा खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. हे असं का होतं? याचा संबंध थेट हवामानाशी आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं नकाशा अभ्यासला आणि हा पाठ वाचला की तुम्हाला नक्की त्याचं उत्तर सापडेल. उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये पशुपालन करतात. का केलं जातं? तेथील पशूंसाठी काय उपलब्ध आहे याचा तुम्ही थोडंसं या पाठामध्ये वाचन आणि निरीक्षण करा, तुम्हाला उत्तर सापडेल. वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते. असं का होतं भटक्या स्वरूपाचं? तर वाळवंटाचा भाग त्याला बहुतांशी कारणीभूत आहे. गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणी आढळतात. असं का? बघा, गवताळ प्रदेश जर आपण बघितलं तर तृणभक्षक प्राणी म्हणजे गवत खाऊन जगणारे प्राणी त्या गवताळ प्रदेशात आढळतात आणि त्या तृणभक्षक प्राण्यांची शिकार करून जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत ते तिथं आढळतात. म्हणून गवताळ प्रदेशामध्ये मांसभक्षक प्राणी आढळतात. आता पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. हे नेहमी लक्षात ठेवा. नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे विविध प्रदेशामध्ये, त्या नैसर्गिक संपत्तीचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करत असताना योग्य प्रमाणात केला पाहिजे. कारण आपलं जीवन ह्या नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे आणि जरी असं असलं तरी सुद्धा आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे. जेवढं आवश्यक आहे तेवढाच वापर केला पाहिजे. जर आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत असताना मोठ्या प्रमाणात अतिवापर केला तर पुढील पिढ्यांना ही साधन संपत्ती उपलब्ध राहणार नाही आणि त्यामुळं काय होईल तर जैवविविधतेवर त्याचा विपरीत परिणाम होईल, निसर्गावर विपरीत परिणाम होईल आणि वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात येणार नाही. त्यामुळं नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत असताना आपण आपल्याबरोबर इतर सजीवांचाही विचार केला पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला? आता या सदरामध्ये आपण अभ्यासणार की पृथ्वीवरील एकूण वाळवंट जे आहेत त्या वाळवंटामध्ये साधारण 25% वाळवंट हे वाळूंची असतात आणि उरलेली जी वाळवंट आहेत ती माळरानासारखी कातळांनी किंवा छोट्या छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी व्यापलेली असतात. त्या वाळवंटामध्ये उंच डोंगर किंवा चित्रविचित्र आकारांच्या कातळांचे सुळके असतात. आता आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये लडाख आणि अमेरिकेतील ॲरिझोना हे अशा प्रकारचे वाळवंटाची उदाहरणं आहेत. वाळवंटावरून वाहणारे जे वेगवान वारे असतात हे वारे काय करतात, आपल्याबरोबर वाळू वाहून नेतात किंवा उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात आणि यांनाच इंग्रजीत ड्यून्स असं म्हणतात. म्हणजे ह्याच्या मोठ्या मोठ्या वालुकामय ज्या वाळू टेकड्या तयार होतात वाळवंटी प्रदेशामध्ये त्यांना ड्यून्स म्हटलं जातं. आता हे ड्यून्स जे आहेत ते काही ड्यून्स जवळजवळ 200 मीटर एवढ्या उंचीपर्यंत असतात आणि या टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाऱ्यामुळे ते हळूहळू सरकत असतात आणि काही वेळा असं होतं की या टेकड्यांच्या खाली गावेच्या गावे सुद्धा गाडली जातात. मी आणखी कोठे म्हणजे
या विषयाचा पाठ किंवा या विषयाशी संबंधित माहिती आणखी कुठे आहे, तर इयत्ता 6वीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 48 वर आहे. इयत्ता 6वी मध्ये सामान्य विज्ञान, सजीवांमधील अनुकूलन व वर्गीकरण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या पाठाशी संबंधित मुद्दे अभ्यासाला मिळतील. आता या पाठावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण सोडवायचा आहे. प्रश्न पहिला आहे बघा, खालील विधाने लक्षपूर्वक वाचा आणि चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहायचे. आणि प्रश्न 2 आहे, भौगोलिक कारणे द्या. भौगोलिक कारणे द्या हे तुम्हाला पाठामध्ये याची उत्तर सगळी सापडतील. त्याचबरोबर प्रश्न 3 आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुस्तकाच्या मदतीनं तुम्ही प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. प्रश्न 4 आहे, जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा आणि सूची तयार करा. तुम्ही जगाचा नकाशा घेऊन कोलोरॅडो वाळवंट, डाऊन्स गवताळ प्रदेश, त्याचबरोबर भूमध्यसागरी हवामान, ब्रिटिश कोलंबिया, ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग हे तुम्ही ह्याच्यामध्ये दाखवू शकताय. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि लक्षात आला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.